नमस्कार सर्वांना. ऑक्सिडाइज दागिन्यांची सध्या खूप क्रेज आहे. हल्ली तर अनेक पारंपरिक साड्यांनाही सिल्वर किंवा चंदेरी रंगातील काठ येत आहेत. त्यामुळे त्या साडीवर मग अनेक जणी ऑक्सिडाइज दागिने घालतात. लग्नसराईसाठी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने घेणार असाल तर हे काही मराठमोळे दागिने तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजे. यापैकी सगळ्यात पहिला दागिना म्हणजे नथ. पारंपरिक तसे आधुनिक ऑक्सिडाइज नथीचे अनेक प्रकार बाजारात मिळतील. महाराष्ट्राची ओळख सांगणारा दुसरा दागिना म्हणजे कुड्या. काही वर्षापर्यंत फक्त मोत्याच कुड्या मिळायच्या, पण आता मात्र ऑक्सिडाइज कुड्याही मिळतात. ऑक्सिडाइज ठुशीचे कित्येक प्रकार तुमच्या शहरातल्या बाजारपेठेत किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतील. असा ठसठशीत कोल्हापुरी साज लग्नकार्यात शोभून दिसतो. तो एकच दागिना घातला तरी पुरेसा आहे. प्राजक्त माळीच्या गळ्यात जो लांब दागिना आहे त्याला एकदाणी असे म्हणतात. तोही पारंपरिक मराठी दागिना म्हणून ओळखला जातो. गळ्यातला जो हा दागिना आहे त्याला बोरमाळ म्हणतात. लग्नसराईसाठी साडीवर असे पारंपरिक दागिने खूप खुलून दिसतात. पारंपरिक लक्ष्मीहाराचा हा एक मॉडर्न प्रकार म्हणता येईल. व्हिडिओमध्ये दाखवलेले ऑक्सिडाइज ज्वेलरी तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.